का प्रॉब्लेम होतो हा मोठा मुद्दा आज या ठिकाणी सिडको रायगड भवन येथे चेतन देवरे साहेब मान्य कार्यकारी अभियंता यांची आमच्या खारघर सेक्टर 15 मधील घरकुल असेल, पॅकेटे असेल, येथील सर्व रहिवासी असतील, सोसायट्यांचे पदाधिकारी असतील, हे मोठ्या संख्येने या ठिकाणी उपस्थित झालेत. महिला भगिनी आहेत, या देखील या ठिकाणी मोठ्या संख्येने उपस्थित आहेत. कारण आता गणेशोत्सवाचा काळ चालू आहे आणि या दरम्यानच्या काळामध्ये मागच्या 4-5 दिवसापासून आणि अगदीच म्हटलं तरी गेल्या महिनाभरापासून या ठिकाणी पाणी पुरवठा अगदी कमी प्रमाणात होत आहे आणि कमी दबावाने होत असल्यामुळे रहिवाशांना या ठिकाणी मोठ्या प्रमाणावर पाणी टंचाईला सामोरं जावं लागत आहे. या ठिकाणी आपण बघतोय आमच्या विभागातील खूप मोठ्या प्रमाणावर आमच्या ज्येष्ठ महिला असतील, त्याचप्रमाणे ज्येष्ठ नागरिक असतील, आमची युवा मंडळी असेल, हे सगळे या पाण्यासाठी या आज गणेशोत्सवाच्या काळामध्ये सुद्धा आम्ही रायगड भवन या ठिकाणी आलेलो आहे. या ठिकाणी आला असताना आम्ही या आमच्या विभागामध्ये कशा प्रकारे पाणी टंचाई मागच्या 15-20 दिवसापासून चालू आहे आणि त्याच्यावर काय सोल्युशन असावेत असे प्रश्न केल्यानंतर देवरे साहेबांनी या ठिकाणी आम्हाला काही बाबतीतलं चांगल्या पद्धतीनं सोल्युशन सांगितलेलं आहे. आणि मी सिडकोच्या अधिकाऱ्यांना अशी विनंती करीन की आपण जे सोल्युशन दिलेलं आहे त्याच्यानुसार या ठिकाणी आपण त्याचा तोडगा काढावा. अन्यथा येणाऱ्या काळामध्ये आम्हाला मोठ्या प्रमाणावर या ठिकाणी मोठ्या संख्येने होऊन या ठिकाणी आंदोलन करावं लागेल आणि अशी वेळ आमच्यावर येऊ देऊ नये. आमच्या पनवेल तालुक्याचे आमदार सन्मान्य प्रशांत ठाकूर साहेब यांच्या माध्यमातून सातत्यानं आम्ही सिडकोच्या अधिकाऱ्यांशी पाठपुरावा करत असतो. सन्मान्य आमदार साहेबांनी देखील या ठिकाणी सिडकोच्या अधिकाऱ्यांना तंबी दिलेली आहे की आपण आमच्या विभागामध्ये कुठेही पाणी पुरवठा कमी पडणार नाही, लोकांना योग्य प्रमाणात पाणी पुरवठा होईल अशा पद्धतीच्या सूचना केलेल्या आहेत. आणि येणाऱ्या काळामध्ये जर या सूचना आमदार साहेबांच्या जर त्यांनी पाळल्या नाहीत तर आम्ही सर्व जनता या ठिकाणी रस्त्यावर येऊ आणि आम्हाला पाणी पुरवठा योग्य पद्धतीने कसा मिळेल यासाठीचा जो काही लढा आम्हाला द्यायचा आहे तो आम्ही देऊ. या ठिकाणच्या आमच्या बऱ्याचशा महिला भगिनी असतील, यांनी अगदी ज्या खरंच गरजेचे विषय आहेत ते या ठिकाणी देवरे साहेबांकडे मांडलेले आहेत. त्यांनी ते विषय मान्य केलेले आहेत आणि येणाऱ्या काळामध्ये जो आता आम्हाला पाणी पुरवठा दिवसभरामध्ये 12-12 तास होतोय, परंतु तो अगदी कमी दबावाने असतो, तो तेवढ्या वेळात न करता तो 6 तासामध्ये करावा आणि जास्तीत जास्त पाणी दबावाने द्यावं, जेणेकरून आमच्या पाण्याच्या टाक्या लवकर भरतील, सर्व नागरिकांना पाणी पुरवठा योग्य पद्धतीने करता येईल. आताच आम्ही या ठिकाणी देवरे साहेबांना पत्र देखील दिलेलं आहे. त्यामध्ये म्हटलंय की दर सोमवारी या ठिकाणी जो पाणी पुरवठा थांबवला जातो आणि हे केलं जातं तर तो पाणी पुरवठा न थांबवता कंटिन्यू 7 दिवस आम्हाला पाणी मिळावं आणि ह्या पूर्ण उच्च दाबाने पाणी मिळावं, जेणेकरून आम्हाला कुठल्याही पाणी टंचाईला सामोरं जावं लागणार नाही. आणि त्या पद्धतीने त्यांनी ते मान्य केलेलं आहे. आम्ही चेतन देवरे साहेबांचं या ठिकाणी निश्चित धन्यवाद मानतो की त्यांनी आम्हाला अशा पद्धतीने आश्वासित केलंय. पण त्यानंतर सुद्धा आम्ही पुढे जाऊन सांगतोय की जर ते आश्वासनं पाळली गेली नाहीत तर आम्ही संपूर्ण सेक्टर 15, 16, 17, 18 असतील हे आम्ही सर्व नागरिक रस्त्यावर उतरून या ठिकाणी आंदोलनाचा पवित्रा घेऊ. धन्यवाद. मी नंदकिशोर अग्रवाल, पारिजात कोऑपरेटिव्ह हाऊसिंग सोसायटी सेक्टर 15 स्पॅगेटी कॉम्प्लेक्स. गेले काही दिवस, एक 15-20 दिवस आमच्या सोसायटीला, घरकुलला वगैरे आमच्या सोसायटीला खूप कमी दाबाने पाणी मिळत असल्याने लोकांची पाण्याची तारांबळ उडालेली आहे. म्हणजे सकाळी अर्धा तास, 1 तास पाणी पण मिळत नाही आहे, त्याच्यासाठी टँकर मागवावे लागत होते. तर ही बाब आम्ही साहेब समीर कदम साहेबांच्या लक्षात आणून दिल्यानंतर त्यांनी लगेचच आम्हाला सांगितलं आपण जाऊया, साहेबांना भेटूया. आणि लोक संतप्त होते
तरी साहेबांनी सांगितलं की आपण जाऊया, त्यांना भेटूया, त्यांना निवेदन देऊया, त्यांच्याशी चर्चा करूया आणि हा प्रश्न कायमचा मिटवावा असा आता आम्ही रायगड भवनला साहेबांच्या नेतृत्वात आलो आणि त्यांच्या संगती चर्चा केली तर त्यांनी आश्वासन दिलेलं आहे की पुढील 1-2 दिवसात पाणी जसा पुरवठा होत होता तसाच पुरवठा आपल्याला करायला करण्यात येईल आणि जे काही समस्या असतील ते सोडवण्यात येईल. नागरिकांनी सहकार्य करावा. नागरिक तर नेहमी सहकार्य करतात, प्रशासनाने सुद्धा सहकार्य करावा या माध्यमातून मी त्यांच्या लक्षात आणून देतो. आणि तसं समीर कदम साहेबांनी सांगितलं की चर्चा झाल्यानंतर समस्या सोडवली नाही तर नक्कीच घरकुलवाले, पारिजातवाले, प्राईम रोजवाले आणि जे कोणी सेक्टर 15 मध्ये 16 मध्ये 17 18 ज्या कोणाच्या अशा पाण्याची समस्या असेल तर नागरिक रस्त्यावर येणार. आमच्या बहिणी भगिनी ते रस्त्यावर येणार. ते सिनियर सिटीजन आहे, ते रस्त्यावर येणार आणि त्याच्याशिवाय आम्ही पवित्रा सोडणार नाही. तर आम्ही आमच्या प्रशासनाला विनंती आहे की त्यांनी त्या समस्येचा लवकरात लवकर समाधान करावा. धन्यवाद. मी घरकुल श्री कंडोनियमच्या मातृछायामधून बोलतोय. मातृछायाचे अध्यक्ष, सचिव, खजिनदार व त्या सोसायटीतल्या महिला भगिनीसह समीर कदम साहेबांच्या नेतृत्वाखाली पाण्याच्या प्रेशर दाबा संदर्भात आम्ही देवरे साहेबांची सिडको भवन येथे भेट घेतली आणि त्यांना आमची समस्या जी आहे ती आम्ही त्यांना कथन केली. त्यावेळेस देवरे साहेबांनी आम्हाला असं आश्वासित केलं की येणाऱ्या काही ह्याच्यामध्ये काही कालावधीमध्ये पाणी पुरवठ्याचा दाब आम्ही वाढवला जाईल. व दुसरी गोष्ट अशी की घरकुल मधल्या ज्या मोठ्या आणि छोट्या टाक्यानं जो टी मारून जो पाण्याचा प्रवाह दिलेला आहे तो सेपरेट करण्यासाठी आम्ही त्यांच्याकडे मागणी केली असता देवरे साहेबांनी आम्हाला असं आश्वासित केलं की मी स्वतः तिथं येऊन ती पाहणी करतो आणि मग त्याच्यावरती जो काही उपाय असेल ती उपाययोजना आम्ही तुम्हाला देऊ आणि ती लवकरच देतील असं आम्हाला त्यांनी आश्वासित केलंय. बघूया आता केव्हा ते आश्वासन पूर्ण करतात, तोपर्यंत आम्ही त्याची वाट पाहत आहोत. मी खारघर येथून घरकुल मधून आहे ना सेक्टर 15 इथून बोलते. आम्हाला पाणी आता सणासुदीच्या दिवसात येत नाहीये. बऱ्याच म्हणजे आमच्या महिला किंवा आमचे सगळे पुरुष मंडळी आता इथं जमा झालेत. पण आम्ही आहे ना आमचा पाण्याचा प्रॉब्लेम सगळ्यात म्हणजे सगळ्यांनी मिळून सोडवलाच पाहिजे. कारण की आहे ना पावसाळा सुरू आहे तरी पण आहे ना सोमवार वगैरे अशा दिवशी पण आमची पाणी कपात होत आहे. त्याच्यामुळे या ठिकाणी जे आमचे अधिकारी आहेत त्यांनी आमचा हा प्रश्न लवकरात लवकर सोडवायला पाहिजे. कारण की सणासुदीच्या आता इथून तरी सगळे सणच सुरू होणार आहेत. जर सणासुदीच्या दिवसात जर अशी पाणी कपात केली तर आम्ही महिलांनी काय करायला, स्पेशली महिलांनी काय करायचं. कारण की घरी तर तुम्हाला माहिती आहे धुणं भांडी वगैरे सगळ्यासाठी पाणी महत्वाचं आहे. जर पाणीच जर नसेल तर महिला वर्गाने काय करायचं, जेवण वगैरे स्वयंपाक वगैरे कसा बनवायचा, हा प्रश्न लवकरात लवकर सोडवायला पाहिजे सगळ्यांनी. मी घरकुल मधून बोलते. आम्हाला आता आमचे गणपती आहेत तर गणपतीमुळे आम्हाला गणपतीमध्ये आम्हाला पाणी नाही आलं. ते 4 दिवस झाले पाणी येत नाहीत. आम्ही सिडको भवन मध्ये आलोय आणि आमच्या सगळ्या भगिनी इथे आलेल्या आहेत की पाणी किती दिवस नाही आलं. मग आम्ही गणपती सुद्धा असून सुद्धा आम्ही सगळं टाकून इथे आलोय. मग आम्ही आता ते साहेबांनी आम्हाला सांगितलंय की तुम्हाला पाणी सोडणार म्हणून. मग कधी सोडतील, कधी येईल त्याचा आम्हाला पत्ता नाही. गणपती अर्धे होऊन गेले. आम्ही पाण्याची वाटच बघत बसायचं का.